या देशामध्ये शांतीचा संदेश देणारे अत्तदीप भव असे विचारप्रवण करणारे गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन. त्यानंतर याच श्रेणीमधले म्हणजे गौतम बुद्धांनंतर चार्वाक असतील, कबीर असतील, बसवण्णा असतील, त्यानंतर शिवाजी महाराज आहेत, आपले शाहू महाराज आहेत, त्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई या सर्वांनी समाजासाठी खूप चांगल्या पद्धतीचे विचार दिलेले आहेत. त्यामुळे त्या सर्वांना, या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. आणि आपल्या सर्वांना जय भीम. जे आपण इथे आहात, माझ्या समोर आहात, लाईव्ह माझ्यासोबत बसलाय, तर आपल्या सर्वांना खूप विनम्रपूर्वक जय भीम. आता ऍक्च्युली आपण जेव्हा ह्या सगळ्या महामानवांना वंदन करतो त्यावेळेला आपण निश्चितच काहीतरी विचाराची दिशा आपण घेऊन पुढे जात असतो. आणि ह्या विचाराची दिशा घेऊन जात असताना एक आयुष्यात सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो, प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो जोडीदार निवडणे. आणि जोडीदार निवडण्यासाठी मला इथे म्हणजे जोडीदार निवडताना येणाऱ्या अडचणी किंवा काय असावा, जोडीदार कसा निवडला जावा, तर याविषयीचं मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेली आहे. मला आमंत्रित केलंय राहुल खांडेकर यांनी. त्याचबरोबर त्यांचे सगळे साथी सर्वजित बनसोडे असतील, अजून त्यांचे सगळे जे साथी ही जी मोठी सिरीज चालवत आहेत, म्हणजे बहुजन संघटक FB लाईव्ह वरती ही सगळ्यात मोठी सिरीज चालू आहे आपली लेक्चर्सची. आणि यासाठी मी सर्वांना सदिच्छा देते, सर्वांचं मी कौतुक करते, सर्वांचे मी आभार मानते की मला पुन्हा इथे आपण सर्वांनी बोलवलं. आणि थोडासा हटके विषय आहे, थोडा वेगळा विषय आहे, आणि तो प्रत्येकाच्या जवळचा, म्हणजे जे तरुण इच्छित असतात, लग्नाळू मुलं किंवा मुली असतात, तर त्यांच्यासाठीचा हा अगदी जवळचा विषय आहे, त्यांना आवडणारा विषय आहे. तर याविषयी मी आपल्याशी संवाद साधणार आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे की जोडीदार निवडण्याचा आपल्याला हक्क, अधिकार आहेत का आपल्या समाजामध्ये, हा पहिला प्रश्न आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की समजा आपल्याला हा अधिकार आहे असं आपण म्हणतोय, तर आपण निश्चितपणे आपला जोडीदार स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या विचाराने निवडतो का. नंतर जर आपण स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या विचाराने जोडीदार निवडत असू, तर मग त्याच्या काय क्रायटेरियाज असतात किंवा त्याच्याबद्दलच्या काय आपल्या डोक्यामध्ये विचार आहेत. तर बऱ्याचदा असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं आणि त्याच्यामुळे माणूस प्रेमविवाह करतो किंवा लव्ह मॅरेज करतो, त्याच्यामध्ये त्याच्याकडनं चुका होऊ शकतात, त्याची निवड चुकीची असू शकते. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे मुळातच आपला जो भारतीय समाज आहे, तर या भारतीय समाजाचा ढाचा जर आपण बघितला, तर या भारतीय समाजाचा ढाचा जर आपण पाहिला, तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून आणि बऱ्याच सामाजिक बंधनामुळे बरेच सामाजिक बंधनं आपल्यावरती आहेत, ती लादली गेलेली आहेत. आपल्याला काही बंधनं आपल्याला मनुस्मृतीच्या काळापासून आपल्यावरती आहेत, पुरुषसत्ताक पद्धतीमधून आलेल्या आहेत, जेंडर बायस मधून आलेल्या काही बंधनं आहेत. आणि या सगळ्या बंधनाच्या माध्यमातून किंवा ही सगळी बंधनं असल्यामुळे आपल्याला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार व हक्क हा समाज देत नाही. आणि हा समाज जेव्हा आपल्याला हा हक्क व अधिकार देत नाही, त्याचे दुष्परिणाम आपण बघतोय. त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात, म्हणजे काय आहेत हे जर आपण बघितले, तर सुरुवातीपासून जर आपण आपल्या लहानपणापासून जर बघितलं, समजा आपण भारतीय समाजामध्ये लहानाचे मोठे होतोय आणि आपलं जर बालपण आपण बघितलं, तर आपलं बालपण बऱ्यापैकी आपण आपल्या बालपणामध्ये आपल्या लहानपणापासून आपण खूप वेगवेगळे सिनेमे, मूव्हीज बघत असतो, ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रेम किंवा एका मुलाचं एका मुलीवर, एका हिरोचं एका हिरोईनवरती जे काही प्रेम असतं, तर ते आपण लहानपणापासून पाहत मोठे झालेले असतो. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो, तेव्हा आपल्याला सुद्धा कुठेतरी आपल्या तारुण्यामध्ये किंवा आपल्याला कळत्या वयामध्ये किंवा आपल्याला जेव्हा समजायला लागतं, तर त्या वयामध्ये आपल्याला सुद्धा कोणीतरी आवडलेलं असतं, आपल्याला असं वाटत असतं की ही किंवा हा आपला जोडीदार असावा. पण तशा पद्धतीने आपल्याला आहे का, म्हणजे तशा पद्धतीने आपण आपल्या जोडीदाराची निवड करतो का, आपण त्या पद्धतीने पाहतो का. तर याच्याबद्दल एक खूप आपल्याला सामाजिक म्हणजे घुसळण होण्याची गरज आहे. समाजामध्ये प्री काउन्सिलिंग म्हणजे बिफोर मॅरेज प्री काउन्सिलिंग असणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला लग्नाबरोबर येणाऱ्या किंवा जोडीदाराच्या निवडीबरोबर येणाऱ्या
जे काही जिम्मेदारी आहेत, ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, तर त्याबद्दलची एक स्पष्टता आपल्याकडे नसते. त्याच्यामुळे आपण ती स्पष्टता नसते किंवा आपण ती स्पष्टता डोळेझाक करतो. कारण आपल्याकडे असं म्हणतात की मुलगा 25 वर्षाचा झाला, 26 वर्षाचा झाला, तर त्याच्यासाठी आता मुली बघायला पाहिजे. म्हणजे असं नाही सांगितलं जात की तू आता 25 वर्षाचा झालास, तू आता 26 वर्षाचा झालास, तर तुझा जोडीदार तू निवड, कारण तुला आयुष्य जगायचंय, तू निवड. असं अजिबात कोणीही सांगत नाही. ना घरातले सांगतात, ना मित्रमैत्रिणी सांगतात. म्हणजे कुठूनही या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही. आणि सपोर्ट मिळत नसल्यामुळे जी आपली पारंपरिक पद्धत आहे, काय पारंपरिक पद्धत आहे आपल्याकडे, की एखाद्या मुलीला बघायला जाणं, किंवा काही समाजामध्ये अशी पद्धत आहे की मुलगा बघायला जातात किंवा मुलाचं घर बघायला जातात. तर ह्या पारंपरिक पद्धतीने जी लग्न होतात, तर या लग्नांमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की अशा लग्नांमध्ये फारसा त्या मुलीचा विचार किंवा मुलाचा विचार केला जात नाही. म्हणजे मुलीला काय आवडतंय, मुलाला काय आवडतंय, मुलीच्या इच्छेप्रमाणे होतंय का, मुलाच्या इच्छेप्रमाणे होतंय का, अजिबात ती गोष्ट बघितली जात नाही. तर काय बघितलं जातं, सर्वात महत्वाची म्हणजे पहिल्यांदा जात बघितली जाते. म्हणजे आपल्याकडे बायोडाटा तयार केला जातो. लग्नासाठी लग्नाळू मुलगा किंवा लग्नाळू मुलगी असेल तर त्या बायोडाटामध्ये त्यांच्या नातेवाईकांची नावं असतात. ते काय करतात, त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांचं उत्पन्न काय आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बोललं जातं. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बोललं जातं. आणि सगळ्यात पहिलं किंवा दुसरं किंवा तिसरं असतं की जात, पोटजात. जात आली, जातीनंतर पोटजात आली. पोटजातीमध्ये मग तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये मॅच झाले पाहिजेत. म्हणजे मॅट्रिमोनीच्या साईट्सवर आपण बघतो बऱ्याचदा की वेगवेगळ्या जाती अनुरूप मॅट्रिमोनी साईट्स असतात. म्हणजे वेगवेगळ्या जातींनी चालवलेल्या मॅट्रिमोनी साईट्स असतात. आता ह्या वेगवेगळ्या जातीच्या मॅट्रिमोनी साईट्सवरती त्या जातीचे वर आणि वधू तिथे मिळतील तुम्हाला. त्या जातीचा वर आणि वधूसाठी तिथे चॉईसेस असतात. आणि मग एक्सक्यूज मी, त्या ज्या चॉईसेस असतात जाती अनुरूप, तर त्या चॉईस तुम्ही सिलेक्ट करायच्या असतात तिथे जाऊन. आणि त्या सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्ही त्या मुलीला बघणं किंवा मुलाला बघणं हा प्रकार होतो. आणि मग बघण्याच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्यावरती कायम हॅमरिंग केली जाते आणि कायम सांगितलं जातं, काय सांगितलं जातं, की मुलगी सुंदर असली पाहिजे आणि मुलगा देखणा असला पाहिजे. म्हणजे मुलगी ही सुंदर असली पाहिजे, मुलगी ही म्हणजे तिचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे आणि ती देखणी असली पाहिजे. आणि मुलाच्या बाबतीत सुद्धा तेच सांगितलं जातं की मुलगा देखणा असला पाहिजे. मग अशा वेळेला जी मुलं साधारणपणे दिसायला आहेत, जे सुंदर नाहीयेत किंवा जे देखणे नाहीयेत, त्यांनी काय करायचं, तर असे ऑप्शन्स तिथं नसतात ऍक्च्युली. म्हणजे आणि खूप त्या मॅट्रिमोनी साईट्सवरचं तर इतकं भयानक प्रकार आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आंतरजातीय आंतरधर्मीय चालेल, पण SC ST क्षमस्व. म्हणजे आजही समाजाच्या डोक्यातून जात ही जात नाहीये. आणि जात ही जेव्हा माणसाच्या डोक्यातून जाईल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण अपेक्षा हीच होती की समाजामध्ये एक चांगला एकसंघ समाज निर्माण होण्यासाठी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय झाले पाहिजेत, लग्न झाले पाहिजेत. अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याविषयी चर्चा केलेली आहे. त्याविषयी त्यांनी एक समाजाला उपदेश दिलेला आहे की तुम्ही सामाजिक एकता निर्माण होण्यासाठी, सामाजिक एकता आणि सामाजिक बंधुता निर्माण होण्यासाठी आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न झाले पाहिजेत. पण आज आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न होत असताना आपल्याला किती अडचणी येतात. म्हणजे मी जेव्हा 27 वर्षापूर्वी 28 वर्षापूर्वी लग्नाचा विचार केला होता, आंतरजातीय लग्नाचा, त्यावेळेला सुद्धा अडचणी होत्या, त्याच्या अगोदरही अडचणी होत्या आणि आजही अडचणी आहेत 2022 मध्ये. म्हणजे आपण 2022 मध्ये आहोत आज, आणि आजही अडचणी आहेत. आजही मुलींना घरी सांगायला भीती वाटते की माझं ज्या मुलावर प्रेम आहे तो वेगळ्या जातीचा मुलगा आहे. हे सांगण्यासाठी मुलींना भीती वाटते घरात, कारण वेगळ्या जातीचं एक्सेप्ट केलं जात नाही आज सुद्धा. आजही आंतरजातीय आंतरधर्मीय अशी जी लग्न असतात यासाठी खूप अडचणी येत आहेत, खूप त्रास होतोय त्या मुलींना. आणि त्याच्यावरती अजून भर म्हणून काही समाजकंटक समाज संघटना ज्या असतात, सामाजिक संघटना म्हणतात स्वतःला, पण त्या समाजकंटक असतात, त्या संघटना सुद्धा अशा लग्नांना विरोध करतात. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो
आता मी व्यवसायाने वकील असल्यामुळे माझ्याकडे भरपूर टाईपच्या केसेस येतात आणि त्याचा अनुभव मला भरपूर येतो की काय काय घडतं, कसं कसं घडतं, कशा पद्धतीने अशा कपल्सला लग्न करू दिलं जात नाही. तर इथं काय केलं जातं, आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांमध्ये रजिस्टर मॅरेजचे जे ऑफिसेस असतात त्या ऑफिसमधनं माहिती गोळा करतात हे लोक. अशा ज्या संघटना आहेत त्या म्हणजे ज्या हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा जमातवादी संघटना असतील, तर अशी लोक माहिती गोळा करतात आणि माहिती गोळा करून त्या मुलीच्या घरच्यांना किंवा मुलाच्या घरच्यांना ते लोक प्रेशर आणतात त्यांच्यावरती. सामाजिक प्रेशर त्याच्यावरती आणलं जातं आणि बघा तुमचा मुलगा आंतरजातीय लग्न करतोय, तुमची मुलगी आंतरधर्मीय लग्न करतेय, तर ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला, तुमच्या मुलांना तुम्ही असं कसं मोकळं सोडलं, असं सांगितलं जातं. लव जिहादची भीती दाखवली जाते आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने समाजाचं त्यांच्यावरती म्हणजे अशा पद्धतीचे लग्न करू नयेत म्हणून एका बाजूनी प्रेशर टाकलं जातं. आणि एका बाजूनी जर आपण बघितलं की नाण्याच्या दोन बाजू असतात नेहमी, एका बाजूनी जर आपण बघितलं तर भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य हे म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य हे दिलेलं आहे आणि या स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की त्याला त्याचा स्वतःचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. स्वतःचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेप्रमाणे दिलेले असताना आणि भारतातले जे कायदे जर आपण बघितले तर याच्यातला स्पेशल मॅरेज ऍक्ट सगळ्यात महत्वाचा कायदा आहे की स्पेशल मॅरेज ऍक्ट असा म्हणतो आपल्याला की आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांसाठी हा विवाह कायदा आहे. म्हणजे या विवाह कायद्या अंतर्गत जर तुम्ही लग्न केलं तर ते तुम्हाला रजिस्टर लग्न करता येतं. तिथे कुठल्याही जातीचं बंधन नाही. कोणीही तिथे मुलगा कुठल्याही जातीचा असेल, मुलगी कुठल्याही जातीची असेल तर ते तिथे येऊन रजिस्टर करू शकतात आणि लग्न करू शकतात. आणि तिथे ज्या काही त्यांच्या अटी आणि शर्ती असतील किंवा जे काही नियम असतील त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमधले किंवा त्या कायद्याप्रमाणे, तर ते नियम पाळावे लागतात त्यांना. त्या नियमाचे त्यांनी पूर्णपणे तंतोतंत पालन केलं तर त्यांचं लग्न होऊ शकतं. म्हणजे इतका सोपा हा कायदा आहे. त्या रजिस्टर मॅरेज ऍक्ट प्रमाणे लग्नाची विधी किंवा लग्नाची जी गोष्ट आहे, तर हे जे लग्न आहे तर लग्न खूप सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतं. पण तिथे अडचणी किती आहेत. बाहेर जर आपण पारंपरिक लग्नांमध्ये बघितलं तर पारंपरिक लग्नांमध्ये काय अडचणी आहेत. अडचणी अशा आहेत की तिथे बघण्याचा कार्यक्रम होतो. बघण्याच्या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये बरेच म्हणजे अशी मुलं मी बघितलेली आहेत पुण्यामध्ये की जे खूप उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षित असताना सुद्धा 300, 350, 400 आणि 500 मुली बघतात त्या. अरे एवढ्या मुली बघायला का लागतात. आणि त्यांच्या काय असतात, कडक अटी आणि शर्ती असतात मुलांच्या. काय पत्रिका जुळली पाहिजे. आपण वैज्ञानिक युगामध्ये जातोय. आपल्या भारतामधून आपण मदत केलेली आहे. जो यान गेलेला आहे मंगळावरती, त्या यानासाठी भोसरी एमआयडीसी मधनं, चाकण एमआयडीसी मधनं ते जेव्हा यंत्र तयार झालं त्याला इथून आपण म्हणजे तंत्रज्ञान दिलेलं आहे. आणि अशा वैज्ञानिक युगामध्ये ज्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्या सांगितलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि मानवतावाद स्वीकारला पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A(H) मध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला पाहिजे असं भारतीय राज्यघटना प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य सांगते. अशा वेळेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे का, आपण तो अंगीकारला आहे का, तर ही बघण्यासारखी गोष्ट आहे. कारण हे आपल्या शालेय शिक्षणामध्ये आणि आपल्या मूलभूत शिक्षणामध्ये या गोष्टींची गरज आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार हे जर भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे तर प्रत्येक भारतीय नागरिक हा वैज्ञानिक दृष्टिकोनाने आहे का, भरलेला आहे का, तो वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून त्या पद्धतीने समाजामध्ये वावर करतोय का. या प्रश्नाची उत्तरं जर आपण बघितली तर आपल्याला निश्चितपणे ह्या प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती नकारार्थी दिसतात. कारण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा साधा सोपा सरळ अर्थ जो आहे की जे म्हणजे जे सत्य आहे ते एक्सेप्ट करणं आणि योग्य त्या गोष्टींवरती विश्वास ठेवणं आणि जे आपल्याला पटतंय त्याचा विवेक बुद्धीने म्हणजे स्वतःच्या विवेकाने विचार करून तशा गोष्टी आपण एक्सेप्ट करणं. इतका सोपा जर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ आहे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ आपण का समजून घेत नाही. आपण का त्या पत्रिकेच्या मागे लागतो. पत्रिकेमध्ये जर मंगळ असेल, कडक मंगळ असेल तर मग अशा मुलीशी लग्न करता येत नाही असं सांगितलं जातं आपल्याला मध्यस्थाच्या मार्फत. म्हणजे जे पत्रिका जुळवणारे गुरुजी किंवा बाबा असतील तर ते लोक आपल्याला ह्या पद्धतीने सांगतात. त्याच्यानंतर पत्रिकेमधला मंगळ काढण्यासाठी काही विधी सांगितले जातात. म्हणजे कर्मकांडांनी बरबटलेला आपला हा समाज आहे. जी कर्मकांड आपल्याला जी उपयोगी नाहीयेत, जी म्हणजे आपण जेव्हा समाजामध्ये वावरत असतो त्यावेळेला आपण निश्चितपणे असा विचार केला पाहिजे की ही कर्मकांड आपण केली पाहिजेत का. म्हणजे आजच्या वैज्ञानिक युगाला साजेसे
किंवा योग्य असणारे असे आपण कर्मकांड स्वीकारले पाहिजेत. पण आपल्याकडे कर्मकांडाच्या नावाखाली अनेक असे चुकीचे कर्मकांड केले जातात. आता सुद्धा म्हणजे कन्यादानासारखा विधी लग्नाच्या विधींमध्ये कन्यादानासारखी विधी अस्तित्वात आहे. कन्यादान म्हणजे काय की एखादी वस्तू दान मध्ये देणं. म्हणजे तुम्ही मुलीला वस्तू समजता का की तिला दान म्हणून तुम्ही देताय? तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि तिला पण एक माणूस म्हणून जगण्याचा स्वतंत्र अधिकार भारतीय राज्यघटनेप्रमाणे मिळालेला आहे. आणि अशी जर भारतीय राज्यघटनेप्रमाणे तिला जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकाराचा वापर करून तिला एक स्वतंत्र माणूस म्हणून आपण समजतोय का? आजही ती विधी डोळे झाकून आपण ती विधी करतोय कन्यादानाची. तर कन्यादानाची विधी आपण निश्चितपणे बंद केली पाहिजे. आणि अशा वेगवेगळ्या बऱ्याच अनेक गोष्टी आहेत ज्या आपण इथे बघतोय, समाजामध्ये आपण घडताना बघतोय की खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की त्या लग्नाशी संबंधित आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, हुंड्यासारखी कुप्रथा आहे. म्हणजे हुंड्याचा बोजा कुणाला असतो? मुलीच्या आईवडिलांना असतो. त्याच्यामुळे हुंड्यासारखी कुप्रथा आहे. त्याच्यानंतर मानपान कुणी करायचा असतो? मुलीच्या घरच्यांनीच सासरच्यांचा मानपान करायचा असतो. त्याच्यानंतर खूप मोठं लग्न लावून दिलं पाहिजे ही एक अपेक्षा असते की खूप मोठा खर्च केला गेला पाहिजे, लग्न लावलं पाहिजे, हुंडा दिला पाहिजे, भरपूर दागदागिने घातले पाहिजेत. त्याच्यानंतर जे काही म्हणजे जे समाजाला दाखवण्यासाठी की आम्ही किती मोठी माणसं आहोत हे दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा भार किंवा बोजा त्या मुलीच्या आईवडिलांवरती पडतो. आणि बऱ्याचदा मुलींना हुंडा द्यावा लागतो, मुलींच्या शिक्षणावर खर्च करायला लागतो, मुलींच्या लग्नासाठी खूप काही खर्च करावा लागतो. म्हणून मुलगी नकोच ही एक समाजाची धारणा बनलेली आहे. आणि त्यासाठी मग मुलींचा म्हणजे गर्भपात केला जातो. मुलींचा गर्भ सोनोग्राफीच्या माध्यमातून शोधून त्या पद्धतीने मुलींचा गर्भपात केला जातो. आणि मुलींचा गर्भपात जर आपण जर विचार केला तर समाज हा 50% महिला आणि 50% पुरुष यांनी असा जर समाज असेल तर तो बॅलन्स्ड समाज असेल. त्या समाजाची प्रगती, त्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं देवाणघेवाण होऊ शकतं. आणि तुम्ही जर मुलीच नाकारायला लागलात, मुलगीच नको अशा पद्धतीचा जर विचार करायला लागलात तर आता असे अनेक समाज आहेत की ज्यांच्यामध्ये मुलींची कमतरता आहे. म्हणजे मुलं प्रति हजारी जर आपण हिशोब केला तर प्रति हजारी मुलींची संख्या ही कमी आहे. बऱ्याच समाजामध्ये ती 500-600 आहे आणि काही समाजामध्ये ती 900-950 पर्यंत आहे. तर हा जो काही मुली नको असण्याचा जो काही म्हणजे समाजामध्ये झालेला हा जो चुकीची प्रथा आहे आणि त्या संदर्भात म्हणजे मुली का नको आहेत? मुलींना लग्नात हुंडा दिला जातोय, मुलींच्या लग्नासाठी खर्च होतोय, मुलींच्या शिक्षणासाठी खर्च होतोय. त्याच्यानंतर मुलीची जबाबदारी आईवडिलांवरती आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर अग्नी देण्यासाठी म्हणजे आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्या घराण्याचं वंश पुढे चालण्यासाठी आणि वडिलांच्या किंवा आईच्या मृत्यूनंतर अग्नी देण्यासाठी मुलगाच लागतो त्या घराला, म्हणून मुलाची अपेक्षा. म्हणजे ही सगळी म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा जोडीदार निवडत असतो त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अपरिहार्य आहे किंवा आपल्याला गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण जेव्हा आपण असा विचार केला की आपल्याला जोडीदार निवडायचा आहे, जोडीदार निवडायचं म्हणजे काय असलं पाहिजे की आपण आपला जोडीदार हा आपल्या विचारांचा असला पाहिजे. म्हणजे आपण पॉझिटिव्ह विचार कसा केला पाहिजे, त्यातनं काहीतरी चांगले मार्ग आपण काढले पाहिजे. कारण बऱ्याचदा समाजाची प्रगती अशीच होत असते की नको असलेल्या गोष्टी आपण बाजूला सारून चांगल्या समाजासाठी, समाजाच्या हितासाठी किंवा आपल्या घराच्या हितासाठी आपण चांगल्या गोष्टी ऍक्सेप्ट करून आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की ज्या पारंपरिक आपल्याकडे मुलगा मुलगी बघण्याचे कार्यक्रम आहेत तर त्या पारंपरिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही शोषण होत असतं, जे काही अत्याचार होत असतात तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला एक चांगला विवेकवादी समाज निर्माण केला पाहिजे. आणि तो विवेकवादी समाज निर्माण करत असताना आजच्या तरुणांमध्ये म्हणजे आताची जी तरुण मुलं आणि मुली आहेत तर त्यांना चंगळवादापासून आपण दूर नेलं पाहिजे. कारण लग्नामध्ये मी तर असे बघितलेले आहेत की आम्ही पुरोगामी आहोत असे म्हणणारी लोक सुद्धा 20-20 आणि 25-25 लाख रुपये लग्नामध्ये उडवतात. म्हणजे तुम्ही पुरोगामी कोणत्या अर्थाने पुरोगामी आहात? म्हणजे तुम्ही कोणता विचार करताय? प्रोग्रेसिव्ह विचार हा चंगळवादापासून लांब असणारा असतो.
आणि असे असे प्रकार सुद्धा आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की विवेकवादी समाज निर्माण होण्यासाठी किंवा विवेकवादी तरुण, विवेकाचा विचार घेऊन पुढे जाणारी अशी तरुण पिढी आपल्याला हवी आहे. आणि या तरुण पिढीकडनं आपण काय अपेक्षा करू शकतो किंवा तरुण पिढीला आपण काय सांगू शकतो की तरुण पिढीने काय विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा विचार केला पाहिजे की शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. जास्तीत जास्त मुलांनी आणि मुलींनी शिकलं पाहिजे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाल्यानंतर दोघांनी विचारपूर्वक लग्न केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये लहान मूल जन्माला आलं किंवा मुलगी जन्माला आली तर पाळण्यामध्येच त्यांचं हे केलं जातं, लग्न ठरवलं जातं. घरात कुठल्या तरी नातेवाईकांबरोबर किंवा कोणीतरी आजूबाजूला जे असतील त्यांच्याबरोबर लहानपणीच त्यांच्या पाळण्यातच तो कार्यक्रम होतो. आणि ते म्हणतात की ही मुलगी मोठी झाल्यानंतर ह्या मुलाला दिली जाईल म्हणून. म्हणजे त्या मुलीचं मोठं झाल्यानंतर ती काय शिकते, ती काय विचार करते, तिचं करिअर काय असणार आहे, त्या मुलाचं शिक्षण काय असणार आहे, त्याचं करिअर काय असणार आहे, याचा कोणताही कधीही विचार केला जात नाही. आणि लहानपणापासून ह्या लग्नाच्या गाठी बांधल्या जातात. आपल्याकडे बालविवाह सुद्धा होत आहेत. बऱ्याच राज्यांमध्ये अजूनही बालविवाह होत असतात. म्हणजे त्या वयामध्ये, न कळत्या वयामध्ये त्या मुलाला किंवा त्या मुलीला, त्या वधूला किंवा त्या वराला आपल्या आयुष्यात काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे कळण्याच्या अगोदर त्यांची लग्न होतात. म्हणजे त्यांनी पुढे त्यांच्या तरुण वयामध्ये किंवा त्यांना जेव्हा लग्नाची वय असतात त्यांची, त्या वयामध्ये ऑलरेडी ते मॅरिड असतात. म्हणजे असे बालविवाह जे कायद्याप्रमाणे बंदी आहे, म्हणजे चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट आहे, लहान मुलांच्या लग्नांवरती बंदी आहे आपल्या भारतामध्ये. बंदी असताना देखील कमी वयामध्ये, म्हणजे खूप लहान असताना मुलांची लग्न केली जातात. त्यानंतर आपण असा विचार करूयात की असे जे बालविवाह होत असतील, लहान मुलांचे लग्न होत असतील, तर त्याच्या बाबतीत आपण जागरूक असलं पाहिजे. अशा लग्नांना आपण समाज म्हणून आपण त्या लग्नांना विरोध केला पाहिजे. असे कुठे काही प्रकार घडत असतील तर आपण त्याची जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार करून तशा लग्नांवर बंदी आणू शकतो. आता हे झालं बालविवाहाच्या बाबतीत. त्याच्यानंतर मी मगाशी जे बोलत होते की आपण शिकलं पाहिजे. शिक्षणाने आपण विचार करायला शिकतो आणि विचार करायला शिकल्यानंतर आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आपला जोडीदार निवडण्याची आपल्यामध्ये क्षमता निर्माण होते. आणि ती क्षमता निर्माण होण्यासाठी सुरुवातीला मी जे बोलले आपल्याला की गौतम बुद्धांनी आपल्याला स्वतःला विचार करण्याचा आपल्याला एक मार्ग दिला की तुमच्याकडे तुमच्या म्हणजे तुमच्याकडे तुमचा मेंदू आहे, त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे. आणि त्या मेंदूचा वापर करून तुम्ही प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेत असताना, म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा निर्णय घेत असताना जोडीदार निवडण्यासारख्या महत्वाच्या टप्प्यावरती तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर करून आणि मग आपल्याला काय अनुरूप आहे, आपल्याला काय अयोग्य आहे, योग्य आहे ह्याचा विचार करून आपण जोडीदार निवडला पाहिजे. ना की भंपक गोष्टींमध्ये की बाबा आपण पत्रिका जुळत बसणं, त्याच्यानंतर पत्रिका जुळून आणण्यासाठी कुठेतरी जाणं आणि पत्रिका जुळत नाही म्हणून लग्न मोडणं. कारण पत्रिका जुळत नाही म्हणून जवळजवळ 300 ते 350 ते 400 पत्रिका आणि मुली रिजेक्ट करणारी मुलं सुद्धा आज समाजामध्ये आहेत. म्हणजे शिकलेली, मास्टर्स डिग्री घेतलेली मुलं सुद्धा आहेत आज समाजामध्ये. त्याच्यामुळे तोही आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर ज्या आत्ताच्या पिढीवरती आपण जेंडर सेन्सिटिव्हिटी, म्हणजे एक जेंडर भान, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की पुरुष भान म्हणू आपण वाटलंच, की पुरुष भान आपण निर्माण केलं पाहिजे. प्रत्येक समाजामधल्या मुलांवरती विवेकवादी विचार आपण मांडला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जेंडर सेन्सिटिव्हिटीच्या माध्यमातून आपण एक असं लक्षात घेऊयात की भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा म्हणजे महिलांना जो दुय्यमत्व दिलं गेलेलं आहे भारतीय समाजामध्ये किंवा साधारण जगभरामध्ये ही गोष्ट आहे की महिलांना दुय्यमत्व आहे. तर तिचा जो स्तर आहे, तिचा जो सामाजिक स्तर आहे तो उंचावण्यासाठी पॉझिटिव्ह रिझर्वेशन करण्याचे भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे महिलांचं म्हणजे त्यांची जी स्थिती आहे त्यांची स्थिती आपण सुधारण्यासाठी पॉझिटिव्ह रिझर्वेशन्स करून त्यांच्या महिलांसाठी आपण अनेक कायदे, अनेक गोष्टी बनवू शकतो. आणि त्या पद्धतीने भारतीय समाजामध्ये म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या ह्या मूलभूत तत्वावर आधारित अनेक कायदे झालेले आहेत. आणि त्या जवळजवळ माझ्या माहितीतले जे कायदे आहेत ते 40 ते 45 कायदे असे आहेत की ज्याच्यामध्ये महिलांना हक्क दिलेले आहेत. आणि मग ते महिलांचे हक्क, त्याच्या बाबतीतली थोडीशी समज असणं आणि महिलांच्या एकंदर सामाजिक परिस्थितीवरती विचार करून मुलांनी लग्न करताना त्याचा विचार केला पाहिजे की आपण आपला जोडीदार जे कोणी असेल तर त्यांना आपण सन्मान दिला पाहिजे, सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे. आणि त्यांना उणेपणा आणणाऱ्या गोष्टी, म्हणजे त्यांच्या जगण्यात येणारा किंवा त्यांना
कमीपणा आणणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या गोष्टींना आपण दूर सारलं पाहिजे, त्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजेत याबद्दलचं भारतीय संविधान सांगतं. कारण भारतीय संविधानामध्ये असं सांगितलेलं आहे, कलम 51 मध्येच ही गोष्ट आहे की महिलांना उणेपणा येणाऱ्या काही ज्या रूढी परंपरा गोष्टी किंवा सामाजिक ज्या चालीरीती असतील तर त्या सगळ्या चालीरीती बाजूला सारण्यासाठी समाजाने प्रयत्न केला पाहिजे आणि हे आपलं कर्तव्य सांगितलंय भारतीय राज्यघटनेने. त्याच्यामुळे याचाही विचार आपण लग्न करताना केला पाहिजे. आणि जोडीदार निवडत असताना जोडीदारासारखी म्हणजे खरं खूप सुखद गोष्ट आहे. जोडीदार निवडणं ही खूप सुखद गोष्ट आहे. आणि आपल्याकडे लव्ह मॅरेजेस किंवा आंतरजातीय आंतरधर्मीय लग्नांना विरोध करण्याचं ते एक कारण असतं की समाज काय म्हणेल. समाज काय म्हणेल असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक विचार केला पाहिजे की भारतीय राज्यघटनेप्रमाणे कायदा जो झालेला आहे स्पेशल मॅरेज ऍक्ट प्रमाणे आंतरजातीय कोणत्याही जातीची लोक एकत्र येऊन लग्न करू शकतात. आणि समाज काय म्हणतो की आंतरजातीय लग्न करायचं नाही. आणि म्हणून ऑनर किलिंग सारखे प्रकार होतात. बऱ्याचदा म्हणजे खूप वाईट वाटतं ह्या गोष्टी सांगायला इथं की केवळ प्रेम आहे एकमेकांवरती. कॉलेजमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांवरती प्रेम करतात म्हणून त्यांना कॉलेजच्या गेट समोर त्यांची मुंडकी छाटली जातात. म्हणजे किती क्रूरपणे समाज वागतो. का समाज असा वागतो की त्यांची इज्जत म्हणजे त्या मुलीची असेल किंवा मुलाच्या वडिलांची असेल तर त्यांची इज्जत बरकरार राहावी म्हणून त्यांना लग्न म्हणजे आंतरजातीय किंवा वेगळ्या जातीची मुलं एकत्र येऊन जर ते एकमेकांवरती प्रेम करत असतील आणि पुढे जाऊन ते लग्न करणार असतील तर त्या गोष्टींना सुद्धा समाजाकडनं विरोध होतोय. आणि असे ऑनर किलिंगचे प्रकार खूप होतात समाजामध्ये, सतत होत राहत आहेत. आणि आत्ता काही दिवसापूर्वीची घटना होती, त्याचा व्हिडिओ करून त्या मुलांनी बहिणीने आंतरजातीय लग्न केलं होतं. मग आई भेटायला गेली मुलीला आणि ती चांगलं बोलली, आई त्या मुलीशी चांगलं बोलली म्हणून मुलीला वाटलं हा हे विसरलेत आता आपण जे आंतरजातीय लग्न केलं त्यांना ह्यांनी माफ केलंय आणि ते आता आपल्या बरोबर चांगले वागतायत म्हणून ती मुलगी खूप खुश होती. आणि आई सांगून गेली जाताना की पुढच्या वेळेला तुझ्या भावाला पण घेऊन येते. आणि पुढच्या वेळेला ती भावाला घेऊन जाते तिथं. आई आणि भाऊ, त्या मुलीचा भाऊ तिथे जातात आणि मुलाच्या हातामध्ये धारदार शस्त्र असतं. त्या धारदार शस्त्रांनी त्या आई मुलीचे पाय धरते आणि मुलगा त्या स्वतःच्या बहिणीची मान त्या धारदार शस्त्रांनी कापतो. हा कुठला समाज आहे, हा कुठला विचार आहे. आपल्याला नुसतं असल्या गोष्टी ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो. पण स्वतःची इज्जत राखण्यासाठी स्वतःच्या मुलींनी वेगळ्या जातीच्या मुलाशी लग्न केलं म्हणून अशा पद्धतीने समाज वागतो आपल्याशी. आणि ते सुद्धा त्यांनी त्या व्हिडिओ व्हायरल केला. ती मान तिच्या वेणीला धरून त्यांनी मान अशी धरली, त्याचा व्हिडिओ काढला, नेऊन पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं आणि पोलिसांना सांगितलं मी माझ्या बहिणीचा खून केलेला आहे. अरे कशी ही हिंमत, म्हणजे अशा पद्धतीची हिंमत अशी कशी असू शकते. म्हणजे किती किती क्रूर आहे समाज हा. या क्रूरपणातून आपल्याला बाहेर पडायचंय. त्यामुळे आपण अशा जे काही प्री मॅरेज काउन्सिलिंग वगैरे होतं म्हणजे आपल्याकडे होत नाही, परदेशामध्ये प्री मॅरेज काउन्सिलिंग हे प्रकार होत असतात, पण आपल्याकडे पण त्याची नितांत गरज आहे. कारण प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला येणाऱ्या जोडीदाराबरोबर तुम्हाला कशा पद्धतीने वागलं पाहिजे, त्याच्या घरच्यांशी कसं वागलं पाहिजे, त्याच्यानंतर त्या येणाऱ्या सुनेला तुम्ही कसं वागवलं पाहिजे, त्यानंतर लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या यांची उकल केली जाते. त्यांना सांगितलं जातं की बाबा तुम्हाला जर एखादं मूल जन्माला आलं तर त्या मुलाची पुढेपर्यंत म्हणजे ते जे लहान बाळ आहे त्या बाळ असल्यापासून ते मोठं होऊन शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत काय काय जबाबदारी तुमची आहे याची जाणीव आई वडिलांना करून दिली जाते. आणि त्याच्यानंतर तुम्ही ती पेलायला तुम्ही सक्षम आहात का आई वडील म्हणून याचाही विचार त्यांना तिथे सांगितला जातो. या सगळ्या गोष्टी लग्नाच्या अगोदर सांगितल्या जातात. आणि मग त्याच्यानंतर ते जेव्हा स्वतः ह्या गोष्टी समजून घेतात आणि ते जेव्हा म्हणतात की बाबा हा आम्ही आता सक्षमपणे ह्या गोष्टी हँडल करू शकतो तेव्हाच त्यांचं लग्न लावलं जायला पाहिजे खरं. पण असं होताना आपण बघत नाही, असं घडताना आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जोडीदार निवडणं म्हणजे काय की माझं प्रेम जमलं आणि मला एखादी मुलगी आवडायला लागली किंवा एखादा मुलगा आवडतोय म्हणून मी जाऊन त्याच्याबरोबर लग्न करणं इतकं सोपं आणि इतकी साधी गोष्ट नाहीये ती. आणि इव्हन पारंपरिक लग्नांमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला मुलगा बघणं किंवा मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लग्न ठरतं तर त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. विचार का केला गेला पाहिजे कारण समाज जर चांगल्या पद्धतीने चालत असेल म्हणजे आपण म्हणतो की फॅमिली ही सगळ्यात महत्वाची आहे. जर आपलं कुटुंब जर चांगल्या पद्धतीच्या कुटुंबामध्ये संस्कार असतील, चांगल्या पद्धतीने कुटुंब चालत असेल तर निश्चितपणे
तो समाज चांगला घडू शकतो. म्हणजे कुटुंबामधले संस्कार हे खूप महत्वाचे असतात, कारण चांगल्या कुटुंबातनं चांगले संस्कार येतात आणि चांगल्या संस्कारातून चांगला समाज निर्माण होऊ शकतो. आणि एक चांगला समाज निर्माण करण्याचं ध्येय उद्दिष्ट आपल्या भारतीय राज्यघटनेचं पण आहेच, की एक कल्याणकारी समाजाची निर्मिती व्हावी. ही आपल्या भारतीय राज्यघटनेची अपेक्षा आहे. आणि या अपेक्षेप्रमाणे भारतीय राज्यघटनेमध्ये जर आपण एक कल्याणकारी समाजाची निर्मिती आपल्याला करायची असेल तर जोडीदार निवडताना सुद्धा म्हणजे त्याचे अनेक कंगोरे आहेत. म्हणजे भारतीय समाज हा कसा चांगला झाला पाहिजे, कशी त्याची निकोप वाढ झाली पाहिजे, याबद्दल अनेक गोष्टी आहेत. पण आज विषय आहे आपल्याला जोडीदार निवडणं, ह्या विषयावरती आपण बोलतोय. आणि त्याच्यामुळे हा विषय आपण जेव्हा बोलत असतो त्यावेळेला आपण ह्या विषयावरती ह्या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे. आता जे काही नवीन म्हणजे आपण ट्रेंड म्हणू त्याला, किंवा नवीन विचार जो म्हणू आपण त्याला, की नवीन विचार असा येतोय की मागे मला आता इंडियन पिनल कोडमध्ये एक कलम असा होता ऍडल्टरीचा, तर तो कलम आता काढण्यात आलेला आहे. तर तो ऍडल्टरीचा कलम काय होता, की त्याच्यामध्ये असं होतं की एखाद्या म्हणजे एक पुरुष आहे आणि त्याची ती बायको आहे आणि तिने कुणाबरोबर तरी अफेअर्स केलेले आहेत किंवा शारीरिक संबंध ठेवलेले आहेत तिने. मग ह्या पुरुषाला म्हणजे तिच्या नवऱ्याला असा अधिकार होता पूर्वी की त्याच्या बायकोवरती पण आणि त्या जो दुसरा पुरुष असतो त्या पुरुषावरती तो केस करू शकत होता. आणि तो बायको ही माझी प्रॉपर्टी आहे, म्हणजे माझी स्वतःची ही प्रॉपर्टी आहे असा तिच्यावरती हक्क गाजवून तो त्या बाईवर आणि त्या पुरुषावर केस करू शकत होता इंडियन पिनल कोड प्रमाणे. आणि सुप्रीम कोर्टाने नंतर जेव्हा निकाल दिला ह्याच्यामध्ये ऍडल्टरीचं कलम काढत असताना, तेव्हा त्यांनी सांगितलं की स्त्रीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे भारताच्या राज्यघटनेप्रमाणे तो तिचा मूलभूत अधिकार आहे, तिचा मानव अधिकार आहे तो, आणि स्वतंत्रपणे जगण्याचा. आणि त्याच्यामुळे तिची मालकी सांगणारा कोणी दुसरा पुरुष असू शकत नाही, कारण ती कुणाच्या मालकीची वस्तू असू शकत नाही, म्हणून तो कलम काढण्यात आला. मग अशा गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. का माहिती असल्या पाहिजेत? कारण ह्या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील आणि जर आपण या पद्धतीने विचार करायला लागलो आणि विचार करून आपण एकमेकांना समजून घेतलं, आपण एकमेकांचा विचार करून जोडीदार निवडला. आणि जोडीदार निवडत असताना आपल्याकडे अजून एक पारंपरिक ह्याच्यामध्ये आहे की मुलीचं वय कमी असलं पाहिजे आणि मुलाचं वय जास्त असलं पाहिजे. असं कुठेही लिहिलेलं नाहीये. एखाद्या वेळेला मुलीचं वय जास्त असलं आणि मुलाचं वय कमी असलं तरी चालू शकतंय, आणि एखाद्या वेळेला मुलाचं म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स झाला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतंय की आपण काही खूप कडक नियम असतात आपले, किंवा आपण बऱ्याच गोष्टी ज्या असतात म्हणजे लग्नाच्या अगोदर मुलींच्या पण आणि मुलांच्या पण अशा अपेक्षा असतात की शिकलेला मुलगा असला पाहिजे, त्याचं स्वतःचं घर असलं पाहिजे पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरात त्याचं घर असलं पाहिजे, आणि मग मी त्या मुलाशी लग्न करेन. आणि मुलं सुद्धा मुलांच्या पण बऱ्याचशा अटी असतात. तर ह्या ज्या अटी असतात या अटींना आपण थोडंसं शिथिल केलं, आपण या अटींना थोड्याशा वेगळ्या अँगलने आपण त्या अटी आणि शर्तींना बदललं आणि चांगला विचार केला की नाही, आज नाही आपलं घर इथे, म्हणजे शहरामध्ये नाहीये आपलं घर, पण आपण इथे शहरात आलोय, शिकलोय, तर पुढे मागे आपलं घर होऊ शकतं. त्यामुळे आपण आता जर एकमेकांचा स्वीकार केला तर आपण दोघं मिळून आपलं आयुष्य बदलू शकतो, असाही विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की खेडेगावातल्या मुली असतील किंवा खेडेगावातला मुलगा असेल तर त्यांना नाकारलं जातं, त्यांना स्वीकारताना अडचणी येतात. तर तसाही विचार न करता ती जर शिकलेली असेल, ती जर चांगली असेल, ती जर होतकरू असेल किंवा तो जर चांगला असेल, शिकलेला असेल, होतकरू असेल, तर निश्चितपणे असाही विचार आपण केला पाहिजे की शहर आणि खेडेगाव याचा आपण डिफरन्स न करता. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात जी लग्न करताना किंवा लग्नाच्या वेळेला खूप महत्वाच्या असतात. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या वेळेला आपण जोडीदार जर निवडताना विशेष विचार केला आणि विवेकवादाने विचार केला, आपण चांगला सद्विवेक बुद्धीने विचार केला, तर निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्याला हँडल करता येतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी स्वतः लॉयर असल्यामुळे, वकील असल्यामुळे मी इतक्या अडचणी बघतीये की लग्नानंतर होणारी भांडणं, त्याच्यातून होणाऱ्या केसेस, त्याच्यानंतर होणाऱ्या म्हणजे 498 ची केस होते जर मुलीचा छळ झाला असेल
लग्नानंतर, तर ती पोलिसांकडे जाऊन केस करते. त्याच्यानंतर ह्या फॅमिलीला अडचण येते की आपण ही केस कशी हँडल करायची, कशा पद्धतीने आपण यातनं बाहेर पडायचं. तर या सगळ्या गोष्टींचा पण आपण लग्नाच्या अगोदर विचार केला पाहिजे. की लग्नाच्या अगोदर काय विचार केला पाहिजे, की आपण एकमेकांवरती केसेस करायच्या नाहीत. वेळ आली तरच आपण कायद्याचा वापर करायचा आहे. म्हणजे त्या हार्श स्टेजपर्यंत आपण गेलो तर आपण कायद्याचा वापर करायचा आहे. पण आपण कायद्याचा वापर त्याच्या अगोदर जर केला समोरच्यांना त्रास देण्यासाठी, समोरच्यांना विनाकारण अडकवण्यासाठी, तर हे पण चुकीचं आहे. असं पण झालं नाही पाहिजे की आपण समोरच्यांना त्रास देण्यासाठी कुठल्याही कशाही केसेस करायच्या, कुणाचंही ऐकायचं आणि काहीही करायचं, हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत. जर आपल्याला एक चांगलं मॅरेज लाईफ जर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जगायचं असेल, तर मग या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार होत असताना निश्चितपणे जे समाजाने म्हणजे आज आपण असं बघतोय की महिला ज्या आहेत म्हणजे मुलींवरती किंवा महिलांवरतीच घरकामाची जबाबदारी आहे. कारण घरकाम हे खूप हीन समजलं जातं. हीन इन द सेन्स की ते खालच्या दर्जाचं काम आहे असं समजलं जातं. त्याच्यामुळे घरकामामध्ये पुरुषांचा सहभाग हा कमी असतो. ऍक्च्युली आपण विचार केला पाहिजे की कुठेही असं लिहिलेलं नाहीये की वॉशिंग, क्लिनिंग अँड कुकिंग म्हणजे कपडे धुणं असेल, भांडी धुणं असेल, स्वच्छता असेल किंवा स्वयंपाक असेल, तर या तिन्ही गोष्टी जे आहेत वॉशिंग, क्लिनिंग अँड कुकिंग आर नॉट जेंडर बायस्ड. म्हणजे याच्यासाठी तुम्ही जेंडर बायस असलं नाही पाहिजे की महिलांनीच हे काम केलं पाहिजे, पुरुषांनी हे करू नये, असं नाहीये. ऍक्च्युली घर दोघांचं आहे. दोघांनी मिळून जर ते काम केलं तर ते सोपं होईल. प्रत्येक गोष्टीला तुम्ही घर दोघांचं आहे असा विचार करून जर मुलांचं संगोपन करत असताना, मुलांच्या शिक्षणाच्या वेळेला, घरातल्या आईवडिलांना सांभाळत असताना किंवा अनेक अडचणी असतात घरामध्ये, इतर नातेवाईक येणारे जाणारे असतात, अशा वेळेला जर दोघांनी मिळून त्या घरामध्ये काम केलं किंवा घरामधल्या जबाबदाऱ्या उचलल्या तर निश्चितपणे दोघांचा संसार हा गोडीचा होणार आहे, चांगल्या पद्धतीचा होणार आहे. त्याच्यामध्ये वाद कमी होतील, भांडणं कमी होतील आणि पुढे जाऊन एक चांगला फॅमिली लाईफ तुम्ही दोघेही जगू शकतात. तर मग या सगळ्या गोष्टींचा पण आपण विचार केला पाहिजे की, आणि सगळ्यात महत्वाचं आहे, मी मागच्या वेळेला सुद्धा एका ठिकाणी बोलताना अशी बोलली होती की मनुस्मृतीप्रमाणे महिलांवरती हे लादलं गेलेलं आहे की घरकाम हे महिलांनी केलं पाहिजे, महिलांनी घराबाहेर पडायचं नाही, महिलांनी शिकायचं नाही, महिलांनी उमऱ्याच्या बाहेर यायचं नाही. हे आपल्याला मनुस्मृतीप्रमाणे लादली गेलेली ही गोष्ट आहे महिलांवरती. आणि त्याच्यामुळे या गोष्टींचा आपण विचार समाजाने इथून पुढे जाऊन केला पाहिजे. आणि जेव्हा आपण मुलांवरती संस्कार करतो, मुला आणि मुलींवरती, मुलाला आणि मुलीला एकाच पद्धतीचे आपण संस्कार केले पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन ह्या विषयावरती भांडणं होणार नाहीत आणि वाद होणार नाहीत. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बोलता येतात जोडीदार निवडताना. कारण जोडीदार निवडताना जितक्या अडचणी आहेत, म्हणजे लग्नानंतर खूप अडचणी येतात आणि त्यासाठी बऱ्याचदा आता बऱ्याच ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर्स सुरू झालेले आहेत. आणि लग्नानंतर जवळजवळ ज्या कपल्सला लग्नाला 27-28 वर्ष झालेली आहेत असे कपल सुद्धा काउन्सिलिंगसाठी जात आहेत. आणि जे न्यूली मॅरिड आहेत, ज्यांना 2 वर्ष 3 वर्ष झालीत, अशी कपल सुद्धा काउन्सिलिंगला जात आहेत. आणि काउन्सिलिंगला जाऊन काय होतंय, तिथं तेच सांगतात ना, काउन्सिलर काय सांगतात की तुम्ही एकमेकांना समजून घ्या, तुम्ही एकमेकांचा विचार करा, तुम्ही एकमेकांचा आदर करा, एकमेकांवरती प्रेम करा, एकमेकांशी चांगले वागा, तुम्ही एकमेकांना हिडीसपिडीस करू नका, एकमेकांना शिवीगाळ करू नका, मारहाण करू नका, हेच काउन्सिलर सांगतात. आणि हेच आपल्याला या विवेकवादातून किंवा सत्सद्विवेक बुद्धीतून आपण हा विचार करू शकतो. आणि म्हणून अशा गोष्टींचा आपण विचार करूयात. आणि जोडीदार आपण निवडताना चांगला जोडीदार निवडला गेला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं आपलं आयुष्य व्हावं, यासाठी आपण भारतातले कायदे, भारतामधले जे काही भारतीय राज्यघटनेप्रमाणे जी काही अपेक्षा केलेली आहे की महिलांना उणेपणा आणणाऱ्या गोष्टींना आपण त्याचा त्याग करायचा आहे, तर त्याही गोष्टींचा आपण विचार करूयात. आणि असा सगळा चांगला विचार करून आपण चांगला जोडीदार निवडण्यामध्ये आपण सगळेजण यशस्वी होऊ शकतो. आणि चांगल्या पद्धतीचा जोडीदार निवडण्यासाठी जे काही मला माझ्या अनुभवातून तुमच्यासमोर मांडता आलं ते मी मांडलेलं आहे. आणि जर काही माझ्याकडनं काही चुकलं असेल तर त्याबद्दल मी आधीच क्षमस्व. मी आपल्याकडनं अपेक्षा करते की आज मी जे काही सांगितलेलं आहे, मी जे काही म्हणलेलं आहे इथं, तर हे मी साधारणपणे माझ्या अनुभवाच्या
शिदोरीवर आणि मी जे काही काम करते समाजामध्ये, सामाजिक काम करते, त्या दोन्हीच्या आधारे मी या गोष्टी बोललेल्या आहे. कारण मी बऱ्याचदा असं सांगत असते तरुणांना की तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि मग तुम्हाला जग ठेवणं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तर तुम्हाला जगामध्ये कोणतीही अशी गोष्ट नाही की जी तुम्हाला मिळू शकत नाही किंवा तुम्ही ती मिळवू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्या स्वतःच्या कर्तृत्वाने तुम्ही मिळवू शकता. कुणाच्या हुंड्यातनं किंवा कुणीतरी आयतं दिलं म्हणून मी काय ते मिळवलं असं होत नाही. त्याच्यामुळे आपण हुंड्यासारखी कुप्रथा बंद करूयात. जेंडर सेन्सिटिव्हिटी आपण निर्माण करूयात एकमेकांमध्ये. त्याच्यानंतर आपण बाल विवाह जे होत असतात त्याच्याबद्दलची जागरूकता आपण ठेवूयात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या लग्नानंतर होणारे म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स कायद्याप्रमाणे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार जे आहेत त्याच्या बाबतीत तिला कोर्टासमोर जाऊन तिला त्याचं ग्रीव्हन्स मांडता येतं, तिला त्याच्यातनं न्याय मिळवता येतं. त्याच पद्धतीने पुरुषांवरती पण, म्हणजे पुरुषांवरती अन्याय होत नाहीत असं मी म्हणत नाही, पण काही अगदी कमी केसेस आहेत अशा. पण महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार जास्त आहेत. तर त्याची सेन्सिटिव्हिटी सुद्धा आपण सगळेजण जागरूकता आपण ठेवूयात त्याबद्दल. आणि या सगळ्या गोष्टी संवेदनशील आहेत. म्हणजे आपल्या शरीराशी, आपल्या मनाशी आणि आपल्या मेंदूशी निगडीत ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे या गोष्टींच्या बाबतीत विचार करत असताना आपण निश्चितपणे आपला जोडीदार कसा असला पाहिजे, आपण जोडीदार म्हणून समोरच्या माणसाचा किती आदर करतो, समोरच्या माणसाबरोबर किती चांगल्या पद्धतीने वागतो, याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि निश्चितपणे आपल्याला समजूतदारपणे आणि समजुतीची भूमिका घेऊन चांगल्या पद्धतीने आयुष्य जगता येतं. आणि आज मला इथे आपण सर्वांनी आमंत्रित केलं, मला इथे बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे. धन्यवाद. थँक्स.